परतूर पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे। या प्रकरणातील तीव्रतेनुसार तुम्ही दिलेल्या माहितीवर आधारित व्हॉइस ओव्हर स्क्रिप्ट खालीलप्रमाणे आहे। तुम्ही हे मजकूर बातमीसाठी किंवा सोशल मीडिया व्हिडिओसाठी वापरू शकता। न्यूज रिपोर्ट व्हॉइस ओव्हर स्क्रिप्ट। व्हिडिओची सुरुवात गंभीर आणि खणखणीत आवाजात करा। प्रास्ताविक जालना जिल्ह्यात भ्रष्ट प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे। परतूर पोलीस ठाण्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात मातंग मुक्ती सेनेने पुकारलेले आमरण उपोषण आता 6व्या दिवशी अधिकच तीव्र झाले आहे। मुख्य बातमी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व विष्णू गोफणे करत आहेत। पोलीस कर्मचारी गजानन राठोड यांच्यावर सट्टा, जुगार आणि अवैध वाळू व्यवसायातून हप्ते वसुली केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। 6 दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने आंदोलकांनी आता थेट आरपारची लढाई पुकारली आहे। धक्कादायक आरोप या प्रकरणाला तेव्हा गंभीर वळण मिळाले जेव्हा विष्णू गोफणे यांनी एक खळबळजनक दावा केला। चक्क उपोषणस्थळी येऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप गोफणे यांनी केला आहे। यामुळे उपोषणकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। पत्रकार परिषद आणि इशारा। आज 6व्या दिवशी आंदोलकांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनाचा निषेध केला। जोपर्यंत विभागीय चौकशी होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत माघार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। मागणी मान्य न झाल्यास आझाद मैदानावर मंत्र्यांसमोर उपोषण करण्याचा इशाराही मातंग मुक्ती सेनेने दिला आहे। शेवट, एकीकडे पोलीस विभागाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी आता काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। काय बकुडे मी का मी तुझे भाट्या असं का जानेवारी, फेब्रुवारी, मार्च। भाऊ मी तुम्हाला ऑनलाईन पैसे टाकले होते राठोड साहेबाला देण्यासाठी। 17 फेब्रुवारी त्यांच्यापर्यंत पोहोचले का? 17 फेब्रुवारी। आता कधी देणार आहे त्यांना भाऊ? संपला समजा माझा हप्ता। नक्की मला माहित नाही बाबा आता संपला का नाही संपला। तर 5,000 दिले त्याला मी कॅश दिले 5,000 रुपये। नाही आपण 17 फेब्रुवारी तुम्हाला मी 5 पाठवले होते आणि 10 कॅश दिले ते संपलं ना। नाही तुम्हाला दिले ते कोणाकडे दिले ते? राठोड साहेबाला 10 दिले मी आमच्या गावापाशी बरं का त्या गेटवे रोडला। हो आणि ऑनलाईन तुम्हाला 5,000 पाठवले। वाळूचा हप्ता तुम्ही त्यांना दिले होते का? 100% दिले होते का? तू कुठे आता? असं का? ठीक आहे, आल्यावर बोलू आपण। मला दिली व्हिडिओ दाखवा। स्टेटमेंट आहे, फोन पेचं स्टेटमेंट पण त्याच्या अकाउंटचं हो त्यांचे जो म्हणजे आता असं जंगलराज झालं की काय त्याचं राज्यच नाही, काही व्यवत नाही राहिलं। रेडी का? आपण उपोषण करतायत, काय मागणी आपण उपोषण घेऊन करतायत? किती दिवस उपोषण करतायत? मी 15 तारखेपासून उपोषणला बसलेलो आहे आणि आमचं म्हणणं हे की परतूर तालुक्यातले पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुदाम भागवत आणि गजानन राठोडची ते अवैध धंद्यावाल्याकडून वसुली करत होतं, त्या बाबतीत आम्ही तक्रार दिली होती आणि ते धंदे बंद करा याच्यासाठी तक्रार दिली होती। पण 16 तारखेला सुदाम भागवत आणि राठोड इथं आले आणि आम्हाला धमकवली। मला म्हणे तुम्ही उपोषणला का बसले, कसे बसले, तुम्ही पैशासाठी बसले, परतूरचा तुमचा काय संबंध आहे? नाही साहेब, मी मातंग मुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी इथं उपोषणला बसलो आणि त्या परतूर शहरामध्ये माझा मातंग समाज हा जास्त असल्यामुळं माझ्या मातंग समाजाचे तरुण 10वी 12वी पोरं वाम मार्गाला लागू नये, कारण वाम मार्गाला असे लागते सट्टामट्टा खेळायला जाते, दारू पिते आणि ट्रॅक्टरवाले वाळू भरण्यासाठी दारूच्या लालचीनं, गुटख्याच्या लालचीनं त्या पोराला नेतात 10वी 12वीवाल्या आणि त्यांच्याकडून वाळूचे ट्रॅक्टर भरून घेतात। म्हणून मी हे उपोषण सुरू केलं। पण त्यांचं म्हणणं आहे की परतूरचा तुमचा काही संबंध नाही, तुम्ही फक्त पैशासाठी बसले असं त्यांचं म्हणणं आहे। तर माझी एवढीच मागणी आहे आता प्रशासनाला आणि शासनाला की इथं कायदा आणि सुव्यवस्था
ढासळण्याचं काम पोलीस प्रशासनच करत आहे. कारण सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका या पोलिसाची नाही आहे. कारण सर्वसामान्य माणस त्यांच्याकडे जर कधी गेलं तक्रार घेऊन तर ते बिलकुल पोलिसाच्या विरोधात तक्रार असल्यामुळं ते काहीच म्हणजे त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला तयारच नाही. मला एवढं तर जाऊ द्या, पण मला 5 दिवस झाले, आज 6वा दिवस निघाला. इथं पोलीसचा बंदोबस्त बी नाही, काहीच नाही, कोणी इथे पोलीसवाली बी येत नाही, काही नाही माझ्याकडं. त्यांचं म्हणणं आहे की पोलिसाच्या विरोधामध्ये का बसला, भागवतच्या विरोधामध्ये का बसला. मग तुला असंच किती दिवस बसायचं बैस आणि पैशासाठी तुम्ही बसेले असं तुम्हाला म्हणला. पण साहेब, आम्ही पैशासाठी बसलो नाही. आमच्या 10वी आणि 12वीच्या मुलाचं आयुष्य बर्बाद होणे याच्यासाठी इथं बसलो आणि ते अवैध धंदे तिथं थांबवा याच्यासाठी बसलो. जर तुम्ही ते भागवत आणि गजानन राठोड यांच्यावर चौकशी करून यांचे CDR तपासून सनी गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही. आता आजपर्यंत आमरण उपोषण होतं, याच्यानंतर त्याग उपोषण राहणार आहे. जोपर्यंत भागवत सस्पेंड होत नाही, त्यांची चौकशी होऊन सनी किंवा राठोड व त्याचे CDR दोघांची बी तपासत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही. हे चालूच राहणार आहे. मी विष्णू गोखणे, मातामुक्ती सेनेचा जिल्हाध्यक्ष, जालना.